500 वर्षांपासूनची तपश्चर्या, शेकडो कारसेवकांचे बलिदान आणि या सर्व बलिदानातून उभे राहिले अयोध्ये येथील हिंदू धर्माच्या आस्थेचं प्रतीक असलेल्या प्रभू श्रीरामाचं मंदिर. या मंदिराच्या आस्थेपोटी हजारो नव्हे, लाखो नव्हे, कोट्यावधी भाविकांनी आपल्या घामाचा, श्रमाचा, आपुलकीचा, प्रेमाचा आणि आस्थेचा पैसा दानपेटीत टाकला. मात्र या दानपेटीवरच डल्ला मारण्याचं काम, दरोड्या टाकण्याचं काम, चोरी करण्याचं काम त्याच प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये जे स्वतः सेवेकरी आहेत, म्हणजे जे पहारेकरी आहेत, अर्थातच जे चौकीदार आहेत, तेच चोर झाले का असा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. आणि 100 नव्हे, 200 नव्हे, तर तब्बल 700 कोटी रुपयांपर्यंत अयोध्येच्या प्रभू श्रीरामांच्या मंदिरातील दानपेटीवर डल्ला टाकण्याचं काम या दरोडेखोरांनी केलेलं आहे. अशी ही परिस्थिती आज संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण देशभरामध्ये या घटनेचा पाहिजे तेवढा निषेध केला जात आहे. मित्रांनो, या विषयावर मी बोलणारच नव्हतो, परंतु ज्या वेळेला ती व्याप्ती पाहिली की आस्थेच्या नावावर सर्वसामान्यांच्या जीवनातील कष्टाचा पैसा ज्या वेळेला हा अतिशय ओरबाळून दिला जातो, त्यावेळेला त्यावर बोललं पाहिजे. म्हणून मी प्रभू श्रीरामांना नमन करतो आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो. मित्रांनो, या ट्रस्टने म्हणजेच की अयोध्येतील श्रीराम मंदिर ट्रस्टने जवळपास शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आणि दरोडा या प्रभू श्रीरामांच्या दानपेटीवर टाकलेला आहे. SITने तब्बल 150 पानांचा अहवाल काढलेला असून त्या अहवालामध्ये हिरे, जडजवाहीर, सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि एवढंच नव्हे तर सोन्याच्या, चांदीच्या विटा यासह मोठ्या संख्येने जमीन घोटाळा देखील या ठिकाणी झाला असल्याची माहिती ही समोर आलेली आहे. जे चंपतराय जे प्रमुख आहेत या संपूर्ण ट्रस्टचे, त्या चंपतराय हे या ट्रस्टच्या आधी जे भाड्याच्या घरात राहत होते, आज त्यांची खूप मोठ्या प्रमाणात स्वतःची जमीन आहे, हरिद्वार सारख्या ठिकाणी स्वतःचं हॉटेल आहे. त्यामुळे हे सगळं कमावलेला पैसा हा प्रभू श्रीरामाच्या दानपेटीत नव्हे ना असा प्रश्न निर्माण होत आहे. सोने चांदी दागिने विटा किंवा सोने चांदीच्या विटा या संदर्भात, हिरे वगैरे या संदर्भात मी बोलत नाही. मी फक्त काही ठराविक गोष्टी बोलणार आहे ज्यामध्ये जमीन घोटाळ्याचा उल्लेख हा अतिशय महत्वाचा आणि तेवढाच प्रमुख आहे. हा जमीन घोटाळा हा साधा सुद्धा नव्हे. ज्या ठिकाणी ज्या जमिनीची किंमत कवडीमोल भावात असेल त्याला कोट्यावधी रुपये देऊन त्या जमिनीची खरेदी विक्री करण्यात आली आणि प्रभू श्रीरामाच्या आस्थेला सुरुंग लावण्याचं काम याच लोकांनी केलं. आणि म्हणून हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. सुरुवातीला सांगतो की या संपूर्ण जमीन घोटाळ्यामध्ये 40% पर्यंतचं कमिशन या समितीच्या ट्रस्टच्या लोकांनी, संबंधितांनी किंवा त्यांना बसवणाऱ्या राजकारण्यांनी केलेला आहे, घोटाळा केलेला आहे. हे निर्विवाद सत्य आहे. मी काही 4-5 उदाहरणं देईल. जवळपास 14 जमिनींचा यामध्ये आर्थिक व्यवहार झालेला आहे. त्यापैकी मी 4-5 गोष्टींचं उदाहरण तुम्हाला देईल. एक घोटाळा तर असा आहे की ज्याची 10 मिनिटांमध्ये 16.5 कोटी रुपयांनी किंमत वाढलेली होती. तो मी सगळ्यात शेवटी बोलतो. सुरुवातीला सांगेल, एप्रिल 2024 मध्ये कोट रामचंद्र गावामध्ये एक सरकारी जमीन खरेदी करण्यात आली की ज्या जमिनीची किंमत होती फक्त 2,92,00,000 रुपये. मात्र ती जमीन मंदिर ट्रस्टने 23,61,00,000 रुपयांना खरेदी केलेली आहे. दुसरं उदाहरण सांगेल, नोव्हेंबर 2025 मध्ये तन्वी बन्सल यांच्याकडून 1,73,00,000 रुपयांची खरेदी केलेली जमीन, 1,73,00,000 रुपयांची जमीन जिची किंमत 29.67 कोटी रुपये देऊन मंदिर ट्रस्टने खरेदी केलेली आहे. हैदतपूर गावामध्ये सुद्धा असाच प्रकार झालेला आहे. 2,96,00,000 रुपयांची जमीन ही 9,90,00,000 रुपयांना खरेदी करण्यात आलेली आहे. एवढंच नव्हे, राम आधार गाव आहे, त्या राम आधार गावामध्ये 2.5 म्हणजे 2.5 कोटीची जमीन 7.62 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलेली आहे. मित्रांनो, ऑगस्ट 2025 मध्ये परिवहन मंडळाची एक जमीन की ज्या जमिनीची परिवहन मंडळाची जमीन की जी जमीन 3,540 चौरस मीटरची आहे,
ही फक्त 3,500 चौरस मीटरची जमीन 6,90,00,000 रुपयांना खरेदी करण्यात आलेली आहे. ऑगस्ट 2025 चीच गोष्ट आहे. हैबतपूर येथील शिवपूजन नावाच्या व्यक्तीकडून जी 88 लाख रुपये किंमत असलेली जमीन आहे, ती जमीन जवळपास 60,90,00,000 रुपयांना खरेदी करण्यात आलेली आहे. 6,90,00,000 रुपयांना खरेदी करण्यात आलेली आहे. त्याच प्रकारे बाग बीजेसी नावाचं एक गाव आहे. त्या बाग बीजेसी गावामध्ये 2 कोटी रुपयांची जमीन 6.5 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलेली आहे. म्हणजेच की 15 ते 20 पट वाढीव दर देऊन राम मंदिर समितीचा म्हणजे त्या अयोध्या मंदिराचा पैसा हा वळवण्यात आला. तो कोणाच्या खात्यात गेला यापेक्षा कोणाच्या घशात गेला याला जास्त महत्व आहे. मित्रांनो, या सगळ्या घटना घडवणीमध्ये एक जमीन तर अशी आहे की ज्या जमिनीची किंमत फक्त 2 कोटी रुपये आहे. 2021चा हा व्यवहार आहे. 2021 मध्ये हा व्यवहार झाला होता. बाग बीजेसी गावामध्ये 3 एकर जमीन की जी कुसुम पाठक नावाच्या एका महिलेची जमीन होती. ही जमीन रवी मोहन आणि सुलतान अन्सारी यांनी 2 कोटी रुपयांना खरेदी केली. या खरेदीची गंमत मित्रांनो अशी आहे की समजा 2021च्या डॅश डॅश या दिवशी ही जमीन समजा 11 वाजता खरेदी केली 2 कोटी रुपयांना कोणी, कुसुम पाठक यांच्याकडनं रवी मोहन आणि सुलतान अन्सारी यांनी, आणि त्याच्या फक्त 10 मिनिटांनी म्हणजे उदाहरणार्थ 11 वाजून 10 मिनिटांनी ही जमीन राम मंदिर ट्रस्ट कडून 18,50,00,000 रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली. विचार करा, 10 मिनिटात त्या जमिनीचा भाव 16.5 कोटी रुपयांनी वाढला. ही जनतेच्या पैशाची आस्थेची लूट नाही का? की अनेक जण म्हणतात की हा हिंदूंचा पैसा होता, हिंदूंनी घेतला, हिंदूंनीच घशात ओतला. पण याचा अर्थ तुम्ही चुकीच्या घटनेला, चुकीच्या गोष्टीला समर्थन करत आहात का? उद्याच्या दिवशी कोणत्याही मंदिरातला पैसा, कोणत्याही गावचा एखादा पुजारी हा उचलून घेऊन जाईल, तुम्हाला ते चालणार आहे का? नाही चालणार. म्हणजेच की संपूर्ण देशभरामध्ये आस्थेच्या नावावर श्रद्धेचा बाजार मांडत सर्वसामान्यांच्या जीवनाशी खेळणाऱ्या या कर्मदरिद्र्यांचं पाप कुठे लपवणार, कुठे फेडणार? बरं, या समित्या बनवल्या कोणी? केंद्र आणि राज्य सरकार यांनी. मित्रांनो, हे तर मुद्दे बाजूलाच ठेवा. या पलीकडे राम मंदिर बांधकाम करत असताना जे ठेके देण्यात आले, विटांचा ठेका असेल, रेतीचा ठेका असेल, सिमेंटचा ठेका असेल, याच बरोबर विविध ज्या सुशोभीकरणाच्या वस्तू होत्या त्याचा ठेका असेल, ज्या जाळी लावण्यात आल्या त्याचा ठेका असेल, संगमरवरावर लावण्यात आलं त्याचा ठेका असेल, या प्रत्येक ठेक्यामध्ये 25 ते 40% कमिशन या दरोडेखोरांनी घेतलेलं आहे. मी सुरुवातीलाच बोललो, सर्वसामान्य कष्टकरी मजूर ज्या वेळेला राम मंदिरात जातो, मी राम मंदिरात गेलो तत्कालीन काळामध्ये, ज्या वेळेला मी राम मंदिरात गेलो, मी 1100 रुपये त्या ठिकाणी दानपेटीत टाकलेले होते. सर्वसामान्यांच्या कष्टाचा, घामाचा पैसा, त्याची विल्हेवाट या दरोडेखोरांनी, ज्यांच्यामध्ये 9 लोक आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे आणि याची व्याप्ती फार मोठी आहे. या ठिकाणी स्वामी म्हणजे जे जगद्गुरु शंकराचार्य आपण म्हणतो, स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी तर म्हटलं की हे RSSचं आणि विश्व हिंदू परिषदेचं मुख्यालय आहे. जोपर्यंत हे त्यातून हटत नाही तोपर्यंत मी त्या ठिकाणी जाणार नाही, हे स्वतः स्वामी जगद्गुरु शंकराचार्य सांगतात. अशा मंदिरामध्ये दरोडे टाकणाऱ्या या चोरांवर, या दरोडेखोरांच्या घरावर ज्या ठिकाणी मोदीजी ऐवजी योगीजींची सत्ता आहे, ते योगीजी बुलडोजर चालवणार का? हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. संत गाडगेबाबा यांनी एक वाक्य सांगितलेलं होतं की मंदिरात देव राहत नाही, मंदिरात पुजाऱ्याचे पोट राहते. कदाचित हीच बाब या दरोडेखोरांना सिद्ध करायची आहे का? ज्या वेळेला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केली जात होती, त्यावेळेला या मंदिरामध्ये हमारे घर राम आए है अशा अर्थाने सगळीकडे धून माझ्या सहित अनेकांनी, ज्यांची आस्था प्रभू श्रीरामामध्ये आहे, त्यांनी ही लावलेली होती. सगळ्यांचे स्टेटस होते. या परिस्थितीमध्ये तुम राम को लाए हो या सत्ता के लिए राम को चुना हो, हा मुद्दा समोर आल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, जय श्रीराम. हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट, लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. वाडेकर्स इन्फो न्यूज. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.